मोठी बातमी समोर येते। बॉम्बच्या अफवेने पनवेल रेल्वे स्थानक परिसरात पळापळ झाली आहे। बॅगेमध्ये कपडे निघाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। पनवेल रेल्वे स्थानकाच्या आवारात एक बेवारस बॅग पडली होती, ज्याला टाळा होता, त्यामध्ये बॉम्ब असावा असा फोन पोलिसांना आला होता। पनवेल रेल्वे स्थानक परिसरात रात्रीच्या दरम्यान खळबळ उडाली। यावेळी बॉम्ब स्क्वॉडला बोलावून या बॅगेची तपासणी केली, त्यामध्ये कपडे असल्याचं समोर आलंय। पोलीस यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला। पनवेल रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही बेवारस बॅग आढळून आली होती। बॉम्बच्या अफवेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात। कविता, काय अधिकची माहिती? नक्कीच पनवेल रेल्वे स्थानकाच्या आवारात बेवारस बॅग सापडली होती। या बॅगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा जी आहे ती पसरवण्यात आली होती, परंतु पोलिसांना कॉल केला आणि त्या दरम्यानच पोलीस त्या ठिकाणी आले। त्याचबरोबर बॉम्ब स्क्वॉडला देखील त्या ठिकाणी बोलवून जी आहे बॅगची तपासणी केली, परंतु तपासणी केली असता त्यामध्ये कपडे असल्याचे जे आहे ते पोलीस यंत्रणेच्या समोर आलेले आहे। त्यामुळे सर्वांनी जो आहे हा सुटकेचा श्वास सोडलेला आहे। परंतु बॉम्बच्या अफवेने जे आहे हे पनवेलमध्ये मोठं भीतीचं वातावरण पाहायला मिळालं होतं। कविता, जो फोन आला होता पोलिसांना, त्या संदर्भात काय माहिती मिळते? अद्यापही त्या संदर्भात कोणती माहिती समोर आलेली नाही, परंतु याचा जो तपास आहे हे पनवेल पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतात। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।